आलो नको फक्त माझं. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत. आताच आम्ही महालक्ष्मी अंबादेवी माता यांचे दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललो आहोत शाहू पॅलेस कोल्हापूर येथे व्हिजिट करण्यासाठी. आणि माझ्यासोबत हे माझे मित्र आहेत, कॉलेज फ्रेंड्स. उन्मेष वानखेडे आणि आमचे हे मॅरिड पर्सन अंकल शुभम अंकल. अरे शुभम सॉरी, आमचे जिगरी यार शुभम. आणि आमचे जे सर्व ट्रिपचे मेन सूत्रधार सर्व ट्रिपचे मेन सूत्रधार गणेश सुसलाडे. कॅमेरा उलटा का होईना रे भाऊ? तुम्ही असे बटन दाबन भाऊ, बटन दाबलं फोटो निघतोय. बॅक कॅमेरा चालू आहे ना आमचा भाऊ, मग त्याचं तोंड दाखवत भाऊ. नवीन घ्यायचा हा मोबाईल शॉप. इकडं आहेत आमचे मेन सूत्रधार गणेश सुसलाडे आणि मॅनेजमेंट किंग. आणि त्यानंतर असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजमेंट किंगचे असिस्टंट स्वप्नील शेळके सर प्लस मुनीमजी, जे सगळं पैशाचे व्यवहार सांभाळतात, असं महत्वाचं काम सांभाळणारे. आणि गोव्याचे प्लॅनचं मेन शुभारंभ करणारे असे स्वप्नील शेट्टी यांनी या ट्रिपचा प्लॅन आखला मागच्या राहिले भाऊ. आणि ह्या ट्रिपला प्लॅन बॅकबोन्स म्हणून मागे आहेत आमचे मित्र रवी राठोड, फार्मासिस्ट अजित शिंदे, बागायतदार अजित शिंदे. आणि दुसरे एक फार्मासिस्ट पाटील ब्रँड मेडिकल असोसिएशन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओनर ऑफ फार्मासिस्ट. अशा प्रकारे फार्मसीचे ओनर म्हणजे फार्मसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत ट्रिपला. हॉस्पिटलच्या इथे आलो आणि गाडीमध्ये आहेत खूप अशा प्रकारे एन्जॉयमेंट चाललंय आमच्या मित्रांचं. फेमस भेटते आणि शाहू पॅलेसचा व्हिजिट करून नंतर लंचचा प्लॅन आहे. पण तो लंचचा प्लॅन आताच नाही, तो पुढे गेल्यानंतर आहे. सध्या आम्ही ऐतिहासिक स्थळ श्री शाहू महाराज आमचा पॅलेस पाहण्यासाठी चाललो आहोत. तर अशा पद्धतीने आमचे शुभम सर काय म्हणते, 2 शब्द बोला. तुम्हाला आतापर्यंत ट्रिपचा सफर कसा वाटला? मस्त वाटलं. इथनं पुढे आता गाडी लागणार शिवाय देऊ नका. जिरले तुमचे अजून तर ट्रिप चालू झाली आता जिरले दिवस आहे तुमचा. आमचे शुभम PhD करणारे उन्मेष वानखेडे सर, डॉक्टर उन्मेष वानखेडे सर, तुम्ही 2 शब्द व्यक्त करा की आताच्या ट्रिप बद्दल तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्ही आता लक्ष्मी देवीचं आताच दर्शन घेतलं. लक्ष्मी देवी आपल्याला तिथून तुम्ही फेमस मसाले घेतलेत. मसाले दाखवा सर, ब्लॉग मध्ये मसाले दाखवा. एक पांढरा मसाला यांनी पांढरा मसाला आणि एक चण्याची भाजी करायची आणि एक तांबडा रस्सा मसाला, आणि एक पांढरा रस्सा मसाला, फेमस रस्सा मसाले. मटणात कोणती छान येणार आहे आपले. मटणासाठी यांनी मसाले घेतले आणि चण्यासाठी. अशा प्रकारे आता शाहू पॅलेस मध्ये एंट्री होत आहे. आमची एंट्री होत आहे. धडाकेबाज शाहू पॅलेस मध्ये एंट्री होत आहे. पण कॅमेरा बॅक कॅमेरा आमचा काही चालत नाहीये. आम्ही एवढी आणि रवी राठोड, तुमचं काय म्हणणं आहे का? एकदम मस्त चालू आहे ट्रिप. अशाच प्रकारे ट्रिपला सपोर्ट करा आणि अशीच रित्या ट्रिप पार पाडता येईल यासाठी सहकार्य करा. अरे ट्रॅफिक आहे पूर्ण आतमध्ये राज्य. रस्ता तो दाखवते मला. अरे रस्ता दाखवतोय तुला तो. इकडून पण आहे, इकडून जाऊ दे. आपण गाडी सांगा इकडून चालले होते आपण. इकडे जावं लागणार आपल्याला. म्युझियम आहे, म्युझियम मध्ये जायचं म्हणजे तिकीट आहे, तिकडे गर्दी बघू ना.
आहे तसं इथे थांबव. अरे फोटो काढ देतो ना फोन. तागडा फोटो काढतो तुम्ही. अशा प्रकारे आम्ही आता फिरत आहोत शाहू पॅलेस. माझे मित्र हे पुढे चाललेले आहेत. शाहू पॅलेस मधलं हे काय रे? तलाव आहे ना. शाहू पॅलेस मधला हा तलाव आहे. तालाव आहे. तालाव ब्लॉगिंग आहे भाई ते. हे आमचे जिगरी मित्र. टोटल आमच्या 8 लोकांची टीम आहे. हे चालले हे 3 आणि पाठीमागे हे 3 6. हा मुनीमजी 2 वडापाव 1 कटिंग चाय भेटल्याशिवाय ड्रायव्हर गाडी चालवणार नाहीत. अशा प्रकारे आम्ही आता शाहू पॅलेसला बाहेरून व्हिजिट दिलेली आहे. अशा प्रकारे आमच्या गणेश आणि आता आमच्या ड्रायव्हरची म्हणजे आमची जी अशी मेन असिस्टंट मॅनेजर आहेत मॅनेजमेंट किंग ह्यांना वडापाव आणि चहा. किती वडापाव? 2 वडापाव आणि 1 कटिंग चहा पिण्याची इच्छा आहे. त्याशिवाय गाडी चालवणार नाहीत अशी त्यांची इच्छा आहे. तर वडापाव इथे जवळ कुठे भेटतं काही शोधावं लागणार आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये टाकू शकता कुठे चांगला वडापाव आहे इथे. आम्ही तिकडे शाहू पॅलेसच्या आसपास मस्त वडापाव कुठे आहे तो खाण्यासाठी जातो आम्ही. आम्हाला कमेंट मध्ये कळवा. कमेंट आणि शेअर करा. अशा प्रकारे खूप साऱ्या गाड्या आहेत तिथं. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, रिफंड करा. मार खायला काय पब्लिक इकडे बोला सर. इकडे बघा तिकडे बघा बघू. माझी जर आजची रात्र मला वाटतं झोपण्यात जाणार आहे. यांची आजची रात्र झोपण्यात जाणार आहेत कारण यांनी रात्रभर ट्रॅव्हलिंग केले झोपले नाहीत. आणि इकडं पण कुत्र्या कसं फिरतच आहेत असं. मॅनेजमेंट किंगच्या मॅनेजमेंटनुसार इथं काहीच चाललं नाहीये. त्याच्यामुळे मॅनेजमेंट किंग संतापले आहेत. आणि 2 वडापावची मागणी आहे. आणि 2 वडापावची त्यांची मागणी आहे. 2 वडापाव इथे. अशा प्रकारे आता आम्ही गाडीत बसत आहोत. गाडीत बसण्यासाठी चला गाडीत आता एक मित्र माझे गाडीमध्ये बसत आहेत. गाडीत बसत आहेत. गाडी बसल्यानंतर आम्ही आता वडापाव खाण्यासाठी जात आहेत. आणि मॅनेजमेंट किंग यांना ड्रायव्हरला 2 वडापाव आणि 1 कटिंग चाय भेटला पाहिजे. ब्लॉग मध्ये सांगा ना. पंकज पाटील नाराज असल्यामुळे बाहेर आला नाही ते पण सांग ना भाई. पंकज पाटील यांना त्याच्यामुळं आमचे मित्र पंकज पाटील यांनी काही शाहू पॅलेसला व्हिजिट केलं नाही कारण की माझं पाकिट त्यांना गोव्याला जाण्याची खूपच इच्छा आहे कारण की आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन गोवा आहे. गोव्याला नाही जायला आलो, इथे जाटोपला आलो. डेस्टिनेशन गोवा आहे. काय मॅटर आहे आणि काय चाललंय का आमचे मित्र आणि सहकारी चल ना का नाही उन्मेष सर
ह्यांच्या मागणीनुसार आम्ही व्हिजिट केले आहे शाहू पॅलेसला. कसं वाटलं आता आमची इच्छा आहे कसे आले ते सांगा भाऊ. की तांबडा पांढरा रस्ता खायला घ्यावे. अच्छा डायरेक्ट मॅनेजमेंट किंग यांचं म्हणणं आहे डायरेक्ट पुढे झाला आणि वडापावच खाऊ घाला, तांबडा पांढरा रस्त्याची काही गरज नाही म्हणतात. वडापावरच गाडी चालवतो, झोप नाही आमच्या ड्रायव्हरला. रातभर मुंबई टू पुणे ड्रायव्हिंग करून आलेत. पुणे टू कोल्हापूर गेलंय परत पुढं ड्रायव्हिंग. आता गोव्यालाही न्यायचंय पण वडापाव नाही आणि ड्रायव्हरला इथं वडापाव नाही आमच्या. अशी कंडिशन झालेली आहे. भाऊ आणि स्वतः ड्रायव्हरच मॅनेजमेंट किंग आहेत, पण मॅनेजमेंट किंगच्या मॅनेजमेंटच चुकलं आहे. कारण की ना प्रॉपर नाश्ता भेटलेला आहे, ना प्रॉपर लंच टाइम झाला तरी लंच टाइमचा अजून काही तपास नाही. गाडी पुढे दामटायचं चाललं काम आहे. ना वडापाव ना तांबडा पांढरा रस्सा. पण तांबडा पांढरा रस्सा जरी खाल्ला नसला तरी आमचे मित्र यांनी तांबडा पांढरा रस्सा मसाले सोबत घेऊन चालले आहेत आणि ते घरी जाऊन तांबडा पांढरा रस्सा बनवून खाणार आहेत. आणि या तांबडा पांढरा रस्त्याची चव तुम्ही पण चोखू शकता, म्हणजे चाखू शकता. तुम्ही व्हिजिट करून ज्यावेळेस शाहू पॅलेसला आणि इथं कोल्हापूरच्या देवीला व्हिजिट करताल त्यावेळेस या मसाल्याला तुम्ही जरूर घेऊन जावे सोबत. फक्त 40 रुपये. फक्त 40 रुपयाला एक मसाला पुडी आहे. हा एक होममेड आहे, ती होममेड फेमस मसाला आहे इथला. आता अशा प्रकारे आता आम्ही शाहू पॅलेसला व्हिजिट करून पुढच्या डेस्टिनेशन चाललो आहोत. पुढचं डेस्टिनेशन आहे गोवा. भाऊ वडापाव येत नाही काय करायचं. 2 वडापाव आणि कटिंग चाय हे आल्याशिवाय खाल्ल्याशिवाय ड्रायव्हर पुढे जाणार नाहीत. त्यामुळे 2 वडापाव जिथे दिसेल वडापावच्या ठिकाणी थांबवण्यात यावी गाडी आणि चहा कटिंग चहा. हे झाल्यानंतर मग ड्रायव्हर नॉनस्टॉप गोवा गाठतील. लंच लेट झाला तरी चालेल, तेवढीच बचत होईल, पैसा रिटर्न भेटेल आम्हाला. बजेट टाईट आहे आमचं. बजेट टाईट. लंच स्किच करून नुसतं नाश्त्यावर चाललाय कारभार. कारण की खूपच लॉंग डिस्टन्स आहे आणि ते कव्हर करण्यासाठी आमचे ड्रायव्हर बोट नका घालू रे गानेडे. आमच्याकडे एकच ड्रायव्हर आणि तोच रात्र दिवसात तोच चालवत आहे गाडी. ग्रेट सॅल्यूट टू ड्रायव्हर अँड मॅनेजमेंट किंग गणेश सुसलाडे सर. गाईज नेक्स्ट डेस्टिनेशनला गेल्यानंतर बोलूया. ज्योतिबाच्या नावानं. तर अशा प्रकारे गाईज आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशन ज्योतिबाला चाललो आहोत. तर ज्योतिबाला जाण्यासाठी प्लॅन आहे आणि ज्योतिबाचा प्लॅन हा आमच्या लिस्टमध्ये नव्हता आणि शाहू पॅलेस पाहण्याचा पण प्लॅन आमच्या लिस्टमध्ये नव्हता. पण आमचे काही इच्छुक कार्यकर्ते उन्मेष सर यांनी फरमाईश केली की यांना शाहू पॅलेस पाहायचं. आम्ही अशा प्रकारे बाहेरून जाऊन शाहू पॅलेस बघितला, फरमाईश पूर्ण केली. मग आता आमचे दुसरे मित्र कुठे ते नेक्स्ट त्यांना शाहू पॅलेस काय पाहण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून ते म्हणले आम्ही धार्मिक स्थळ एक्सप्लोअर करू. म्हणून आता ते देवीचे भक्त होते आणि त्यानंतर आता ज्योतिबाचे भक्त पंकज पाटील सर ज्योतिबा एक्सप्लोअर करण्यासाठी आता चाललो आहोत आणि ज्योतिबाचा आम्ही दर्शन घेऊन मग आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी जाणार आहोत. आता भेटूया आपण ज्योतिबा डेस्टिनेशनला ज्योतिबा ठिकाणी गेल्यानंतर. थँक्यू. फायनल आम्ही एका गोव्याच्या बीचवरती आलेलो आहोत आणि बीचचा तुम्हाला आम्ही एक लुक दाखवतो. हा पूर्ण बीच आहे. अंजुना बीच आमचे मॉडेल कोणते किंग ब्लॉग चालू आहे रे. ब्लॉग बनवतोय मी. ब्लॉग मध्ये अशा प्रकारे ते खूप लाटा येत आहेत आणि लाटा हा आमच्या पायाचे दर्शन घेऊन रिटर्न जातात.
गणेश सर आणि मॅनेजमेंट किंग उर्फ गणेश सुसलाडे किंग हे आहेत. ह्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्याचा एक असा टायमिंग आहे. सेल्फी काढणे आहे. चला काढतो सेपरेट काढा हां चला सेपरेट काढा. अशा प्रकारे चाललाय कारभार मस्त. तुम्ही कोणी एन्जॉयमेंटचा व्ह्यूचा लुकचा मस्त एन्जॉय घ्या. कुठं आणला धरून असं काम झालं घरी गेल्यावर कालच ऐकलं आम्ही. केस वाढले. चेंज कर. ओके. बिडाचा नाही बिडचा बिडाचा बीच हा एन्जॉय करा. अशा प्रकारे बॅक कॅमेऱ्याने बीच व्ह्यू तुम्हाला मी दाखवत आहे. या बीचवरती फॉरेनर्स पण आहेत. फॉरेनर्स तुम्हाला दिसत असतील. झूम करून दाखवतो. या बिकनीमध्ये फॉरेनर्स आहेत ज्या बीच एन्जॉय करत आहेत. आणि फॉरेनर्स काही सोबत पाण्यात असा एन्जॉय घेत आहेत. अशा इकडं बोट्स पण आहेत. काही जहांजा आहेत. त्या जहांजावरती तुम्ही राईड पण घेऊ शकता आणि वेगवेगळ्या स्विमिंग ॲक्टिव्हिटी वॉटर ॲक्टिव्हिटी करू शकता. अशा प्रकारे सगळे बॉईज फोटोशूट करत आहेत. आमचे मित्र शुभम शिंदे काय ऐकायला लग्न झालं तरी फोटो काढायचे म्हणतात. यांच्यासोबत यांची कॅप घातलेली आहे. कारण की कॅप घालण्यात एक वेगळीच वाईब येते. वाईब एन्जॉय करत आहेत. आणि आता असंच आम्ही बीचवर फिरत आहोत. फिरता बीचवरची जी वाळू आहे खूपच मऊ आहे. ह्या बीचवरची वाळू एवढी मऊ आहे की विचारूच नका. आता इकडं परत फोटोशूट चालू आहे. प्रत्येकजण वेगवेगळे पोज देऊन वेगवेगळे असे हे पोजमध्ये फोटोशूट करत आहे. अशा प्रकारे बीच वाळूचा समुद्र किनारा पूर्ण मस्त एन्जॉय होत आहे. आता बीचवरती मी असं चालत आहे आणि तुम्हाला मी फॉरेनर्स पण दाखवतो. फॉरेनर्स पण आहेत ते इकडे माझ्या पाठीमागे आहेत. रशियन्स नाहीत, फॉरेनर्स आहेत. मग आय डोंट नो ते कोणत्या कंट्रीचे आहेत. पण आमचे मित्र रशियन ओरडत आहेत. स्वप्नील शेठ यांना रशियनची खूपच आवड आहे.
अशा प्रकारे हा काढा ना फोटो मला फोटो काढा कॅन्डिड हा कॅन्डिड काढ ना तू अरे कॅमेरा चालू आहे तर ह्यांना कॅन्डिड फोटोशूट करायचे तेव्हा मला त्याने बाजूला केलंय अशा प्रकारे चालू आहे कॅमेरा ते मागे सब फॉरेनर बसलेला आहे येतो आहे असा पूर्ण फेस होत आहे लाटांनी पूर्ण असा फेस होत आहे फेस होत आहे वाव पायांना असं मस्त वाटत आहे तुम्ही बघू शकता लाट कशी पायाला टच करत आहे समुद्राच्या या लाटा बघून एकदम टेन्शन फ्री होत आहे माणूस एकदम सर्व काही जिंदगीतलं टेन्शन विसरून माणूस या फ्रेश हवेत एन्जॉय करत आहे मस्त असा बीचचा आनंद घेताना आणि तो आनंद तुम्हाला शेअर करताना तो दुसरा एक नवीनच आनंद होत आहे या समुद्री लाटा आपल्या मनातील जे काही टेन्शन आहे ते आपल्यासोबत वाहून घेऊन जात आहेत व्यक्तीला टेन्शन रिक्त आणि असं एकदम रिलॅक्स करत आहे ही पूर्ण माझी टीम आम्ही 8 जण आहोत ट्रिपमध्ये मला मी सगळ्यांना इंट्रोड्यूस केलेलंच आहे पण परत एकदा यांना मी फ्रेममध्ये घेत आहे एकदा हाय करा ब्लॉग हाय सगळे बघूनच्या ब्लॉगला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा फॉलो काय करू नका आमचे मॅनेजमेंट किंग ब्लॉगमध्ये हॅलो ओळख करून दिलतीच तुमची तर बीचवरती बीचचा एन्जॉय घेताना आणि मॅनेजमेंट किंगची सगळी कृपा आहे की चालू आहे सर्व काही प्लॅन एक्झिक्यूट होत आहे प्रॉपर जरी काही पण थेट थोडं लेट होतं आहे पण सगळं थेट होत आहे आणि हे आमचे रवी शेठ हॅलो शुभम सर एकदम दिलदार माणूस राजा माणूस खूप आनंद झाला आम्हाला या बीचमध्ये यांचीच ही कॅप शुभम शेठ शिंदे यांचीच कॅप घालून मी ब्लॉग करत आहे त्यांनी मला ब्लॉगसाठी स्पेशल कॅप दिलेली आहे कारण की एक वेगळा लुक येण्यासाठी बाकी इथले जे आहेत ते आम्हाला ऑफर करत आहेत वेगवेगळ्या ऑफर सांगत आहेत इकडे बसण्यासाठी टुरिस्टला झोपण्यासाठी बीचवरती वेगवेगळ्या सीट्स आहेत आणि या सीट्स त्यांना बीचचं नाव सांग की बीचचं नाव काय नाव आहे बीचचं नाव ए अरे ती बीचचं नाव काय या अंजना बीच का अंजना बीचचं नाव आहे अंजना बीच गोवा आयुष्यात या गोव्याला कधी प्रत्येकाचं स्कूल टाईमपासून किंवा कॉलेज टाईममध्ये प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपचं एक स्वप्न असतं की गोवा ट्रिप करायची आणि खूप जणांची ती गोवा ट्रिप ही फक्त प्लॅनिंग होते आणि एक्झिक्यूट मात्र होत नाही पण आमचं गोवा ट्रिपचं प्लॅनिंगही झालं आणि गोवा ट्रिप ही प्रॉपरली एक्झिक्यूट पण करत आहेत आता आम्ही गोवा ट्रिपलाच फिरत आहोत हे आमचे पूर्ण माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत ते सारे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि आता कॉलेज संपून आम्हाला 2-3 वर्ष झाले प्रत्येकजण आपापल्या जॉबमध्ये व्यस्त असतो पण प्रत्येकाने जॉबवरती सुट्टी टाकून सगळे एकत्र येऊन आम्ही अशी गोवा ट्रिप ही सक्सेस केलेली आहे तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत आयुष्यात एकदा तरी गोवा ट्रिपला या आणि गोव्याचा व्ह्यू आणि गोव्याची जे आहे ते एकदा
एक्सप्लोअर करा, कारण की नेचर ब्युटी इज द. आणि गोव्याच्या या बीचवरती जी एक वाईब आहे ती तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही. गोवा म्हणलं की जो आनंद आणि जो उत्साह मनात येतो तो असा सहजासहजी येत नाही. ओव्हर. ओके मित्रांना माझी खूप चिंता आहे, जास्त जवळ मला जाऊन देत नाहीत पाण्याच्या, लांबून राहा म्हणतात. समुद्रकिनारा मी बघतोय, ह्या समुद्रकिनाऱ्यावरती समुद्री लाटांचा जो आनंद आहे आणि ज्यासोबत जी हवा आहे ते वाहती हवा मन रिफ्रेश करून टाकत आहे, टेन्शन रिड्यूस करून टाकत आहे. अशी ही हवा आणि अशा या लाटा मनातील जो काही दुःख आहे, जो काही मनातील जे सर्व काही वाटा त्यांच्या लाटा, समुद्री लाटा वाहून घेऊन जातात. बरोबर, असं बरोबर बोलतायत आमचे उन्मेष सर. तुम्हाला कसं वाटतं या लाटांचा आणि या हवेचा इथला एक कशी वाईब येते ही सांगा बरे. फ्रेश आणि रिलॅक्स, स्ट्रेस फ्री, मस्त एकदम छान. त्यांना दाखवा काय करतात आपले आमचे मित्र मंडळ. फोटोशूट झालेला आहे. नेक्स्ट प्लॅन काय आहे? शुभम मी सर आता इथून रूमला जाणार, बाथरूम मध्ये जाऊन 15 मिनिटं मुठ्ठ्या मारणार, त्यानंतर झोपणार, त्यानंतर संध्याकाळी क्रूजला जाणार. पण रात्री तुम्ही मला ब्लॉग मध्ये बोला. रात्री रशियनची सोय नाही झाल्यामुळे आता शुभम सरावर मुठ्या मारायची वेळ आलेली आहे. हे सगळ्यात जास्त नाराज झाले. आणि अजित सर कम यार. स्वप्नील सर ह्यांना रात्री रशियन न मिळाल्यामुळे आज पूर्ण दिवस ह्यांचा मूड ऑफ आहे. खराब झालाय का? आणि हे आमचे नमस्कार, मी पंकज पाटील. रवींद्र झगडे यांच्या ब्लॉगमध्ये मला बोलण्याबद्दल संधी दिली, त्याच्याबद्दल मी ऋणी आहे त्यांचं. आता आम्ही जाणार आता क्रूजवर, तिकडं आम्ही डोनापावलाला पण जाणार आहे, त्याच्या पुढं आम्ही तुम्हाला दाखवू. ठीक आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं क्रूजवर जाण्याचं आहे. आम्ही रात्री टिटोजला गेलो, पण तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे टिटोज क्लबला जाऊन तिथे आम्ही 2 वाजेपर्यंत रात्रीचा डान्स केलेला आहे आणि एन्जॉय केलेला आहे. पण तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे ब्लॉगिंग केली नाही आहे. सो आता क्रूजवरती पाहूया, जर तिथं मोबाईल अलाउड असेल तर आपण तिथेल पण क्षण काही कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचे प्रयत्न कमी करतो. थँक्यू गाईज, भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. थँक्यू गाईज.